शक्तिपीठमधील बाधित मित्रांनो, मी गोविंद घाटोळ, पिंपळगाव बाळापूर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथून सध्या मी जालना नांदेड या समृद्धी महामार्गावर उभा आहे आणि तेथून लाईव्ह तुम्हाला बोलत आहे. मित्रांनो, हे पहा, याच्या बाजूला असे भिंती असतात या महामार्गाच्या. या भिंतीमुळं इकडचा माणूस तिकडं आणि तिकडचा माणूस इकडे येऊ शकत नाही. आता हा जो पूल बनत आहे, हा पूल जवळपास 1.5 किलोमीटरवर एक हा पूल बनलेला आहे. सध्या मी शेताकडे जात आहे. या असे रस्त्यात हे पहा, एवढा पूर्ण मातीचा भराव टाकलेला आहे. बाकी काहीच नाही याच्यात, कोणतं मुरुम वगैरे काहीच नाही, मातीचा फक्त भराव टाकायलेत. हे आमचं शेत आहे, पूर्ण ऊसाचं क्षेत्र आहे. आणि अशा जमिनी रेडी रेकनरच्या भावामध्ये गेल्यात. मी तुम्हाला पहिलेपासून सांगत आलो मित्रांनो, काही बी झालं तरी बी संयुक्त मोजणी होऊ देऊ नका. संयुक्त मोजणी जर झाली तर आपला बाण निघून गेलेला असेल. यानंतर आपण काहीच करू शकत नाहीत, त्याला कोणताच पर्याय नाही. 100% शासन रेडी रेकनरच्या भावामध्ये आपल्या जमिनी घेणार. आणि रेडी रेकनर कोणत्याच गावाचा जास्त नसते, सगळीकडं जवळपास 1.5-2 लाखाचा रेडी रेकनर असते. आणि याच्यामध्ये महामार्ग सन्मुख जमिनीवाल्याचे मरण आहे, सगळ्याचंच आहे. ज्या ज्या कायद्यामध्ये पैसे वाढत होते येत होते, सगळे कायदे शासनानं कमी केलेले आहेत. त्याच्यामुळं गैरसमजात मी पहिलेपासून म्हणतो कोणी राहू नका. आणि विषय असा आहे की आज मी तुम्हाला जसं पहिलं सांगितलं होतं की हे सगळे तलाठी झालं, तुमचा SDM, तहसीलदार, सगळ्या कर्मचाऱ्याला ट्रेनिंग दिलेली आहे. आणि हे सगळे वरच्या लोकांच्या प्रेशरमुळं आपल्याला विविध मार्गानं बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि करत आहेत. जागोजाग त्याची अनुभूती येत आहे. आणि पण यांच्या कोणाच्याही एखाद्या आश्वासनाला बळी पडू नका, एवढं करा. कारण आपले शेतकरी बळी फार लवकर पडतात. कारण आज प्रत्येक शेतकऱ्याची थोडी अवस्था कमी जास्त असती. आणि असा विषय जरी करता असेल तर मला सांगा, आपण जर सरळ जमीन विकल्या तरी आपल्या मनावर भाव यायला आहे. 25-30 लाख रुपयाने एखाद्या छोट्या खेड्यामध्ये भाव यायला आहे. आणि मग यायला आपण रेडी रेकनरच्या दरामध्ये 9-10 लाखामध्ये आपण सोडायचा का? आणि थोडं ताणून धरा, कोणीही हे करू नका. कारण कसं आहे, शेवटी गरज रस्ता बनवायची आपल्याला नाही, शासनाला आहे. जेव्हा शासनाला गरज असेल तर ती येईल शेतकऱ्यापाशी, तुमच्यापाशी येईल. त्यावेळेस ज्यावेळेस येणं कायदे बदलीतील, एखादा GR काढतील शेतकऱ्याच्या फायद्यासारखा, त्यावेळेस मग पाहून घेऊ. पण तोपर्यंत त्यांनी कोणी गडबड करू नका. आणखी बी आपली विरोधाची मेजॉरिटी भरपूर आहे. आजच आपल्याला ही जर मेजॉरिटी कमी जर झाली तर भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे ही आपली विरोधाची मेजॉरिटी कुठेही कमी होऊ देऊ नका. आपल्या एकीचं बळ दाखवा. आणि निश्चित तुम्हाला सांगतो, काय होईल ते फायदाच होणार आहे, नुकसान काहीच होणार नाही. याच्यात नुकसान काही होणार नाही. हे विषय नंतर आपल्याला जसं जसं हे भूसंपादन प्रक्रिया पुढे जाते, तुमचे अवॉर्ड बनतात, अवॉर्डनंतर मोबदला नोटीस येते. मग त्यावेळेस असा विषय असतो की दिलं तर एकपट रक्कम मागावं, नाही दिले तर पुन्हा आणखी कमी, म्हणजे असे नंतर भानगडी येतात. त्याच्यापेक्षा आज आपल्या मनासारखे कायदे करून घ्या आणि नंतर काय व्हायचं ते होऊ द्या. पण तोपर्यंत तरी कोणी आपली एकी फुटू देऊ नका, एवढी मी सांगणं गरजेचं मी समजतो. आणि वेळोवेळी जे सांगत आलो ते त्या गोष्टी खऱ्या झाल्यात. तुम्ही आज बी माझे व्हिडिओ मागचे पहा, त्या प्रत्येक गोष्टीची आता अनुभव यायला का नाही सांगा.